तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी बोललो होतो तुम्हाला की आपण परत एक विषयाचा महत्वाचे टॉपिक्स काय जाणून घेऊया. म्हणूनच आज आपण एक नवीन विषय घेऊन आलाय, तो आहे विज्ञान. विज्ञान विषयाचे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत आपले, त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर चला सुरू करूयात विज्ञान विषयाबद्दल. विज्ञान विषयामध्ये सर्वात पहिला जीवशास्त्र यानी बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये सर्वात महत्वाचे टॉपिक ज्याच्यावर आयोग खूपदा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यातले काही मी असे टॉपिक्स आहेत जे खूपच महत्वाचे आहेत ते सांगणार आहे. त्यातला पहिला टॉपिक आहे सजीवांचे वर्गीकरण व त्याची पद्धत. ठीक आहे, हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये विचारलं काय जातं, तर त्याच्यामध्ये विचारलं जातं जाती, प्रजाती, कुल काय असतं, ठीक आहे, गण, वर्ग, संघ, किंगडम, डोमेन, या सर्व गोष्टी सजीवांचे वर्गीकरण आणि त्याच्या पद्धतीमध्ये विचारल्या जातात. त्याच्यामध्ये आणखी एक असतो टॅक्झोनॉमी, म्हणजे ज्याच्यामध्ये सजीवांची ओळख, त्याचं नाव हे पटवून दिलं जातं. या पटवून देणारे शास्त्र म्हणजेच टॅक्झोनॉमी. ठीक आहे, तर या गोष्टी इथे विचारल्या जातात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक एक आहे वनस्पतींचे वर्गीकरण, VMP. यानी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न त्याच्यावर बनतात, ते आहे वनस्पतीचे वर्गीकरण. या टॉपिकचा जर विचार केला ना आपण, खूप काही लिहिलेलं आहे रे, फक्त ना काही गोष्टी जाणून घ्या. जसं अबीजपात्री या अपुष्प म्हणूयात, आणि दुसरं बीजपात्री, असे वनस्पतींचे वर्गीकरण दोन आहेत. ह्याच्यावरच समोर टॉपिक्स वाढत जातात. ठीक आहे, हे जर तुम्ही चांगलं केलं तर इझिली प्रश्न बनतात आणि हे सॉल्व्ह सुद्धा होऊ शकतात. हे तुमच्यावर आहे. दोन टॉपिक थोडस समोर समोर वाढतात, हे केलं तर याच्यावर तुमचे चांगले प्रश्न येतात. त्याच्यानंतरचा पुन्हा एक महत्वाचा टॉपिक आहे, तो पण VIMP आहे. ठीक आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये असमपृष्ठ रुजू आणि समपृष्ठ रुजू, इंग्लिशमध्ये त्याला नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट हे विचारले जातात. याच्यावर सेम जसं वनस्पती जसं विचारलं जातं तसं याच्यावर सुद्धा विचारलं जातं. तर हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पोषण. ठीक आहे, ऊर्जा, प्रोटीन काय असते, विटॅमिन कशातून मिळतं, अन्न, पाणी, पूरक अन्न काय आहे, पाणी, फायबर, ह्या गोष्टी सर्व विचारल्या जातात. ऊर्जामध्ये काय विचारलं जातं, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टीवर थोडंसं लक्ष द्या, याच्यावर खूप प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे VIMP. याला आपण करतो मी, कारण की खूपच महत्वाचे, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. तो आहे रोग यानी डिसीज, म्हणजेच जीवाणूपासून, बॅक्टेरियापासून कोणते रोग बनतात, विषाणूपासून कोणते रोग बनतात, व्हायरस पासून. ठीक आहे, अनुवांशिक कोणते रोग असतात, पेशीजन्य कोणते रोग असतात, या सर्व गोष्टी डिसीज याच्यामध्ये विचारलं जातं. तर हे झाले आपले बायोलॉजीचे या जीवशास्त्राचे सर्वात महत्वाचे टॉपिक, ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारते. तसंच फिजिक्स सुद्धा आहे. भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आहे कार्य, ऊर्जा आणि शक्ती. याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक आहे ध्वनी, आवाज, त्याची निर्मिती कशी होते, प्रकार कोणते असतात, स्पीड किती असते, हे सर्व. ठीक आहे, तिसरा महत्वाचा परत एक टॉपिक घेऊया, प्रकाश, लाईट. त्याच्यामध्ये असते रिफ्रॅक्शन, कॉन्वेक्स आणि कॉन्केव्ह मिरर, तुम्ही ऐकलं पण असेल. या सर्व गोष्टी प्रकाशमध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतरचा चौथा एक महत्वाचा टॉपिक विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, कसं वहन होते, किती वोल्ट लागतात, या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर किरणोत्सर्गता, त्याच्यात अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, हे तुम्ही मे बी 10वी 12वी मध्ये ऐकलं सुद्धा असेल. या गोष्टी फिजिक्स मध्ये विचारल्या जातात. हे अत्यंत महत्वाचे टॉपिक्स आहेत, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्री, रसायनशास्त्र. आयोगाच्या प्रत्येक पेपरला एक ना एक केमिस्ट्रीचे रिॲक्शन वर प्रश्न असतात. रिॲक्शन डायरेक्ट दिली जाते, CH2 + H2O, त्याला तुम्ही कन्वर्ट करा वगैरे वगैरे असं दिलेलं असतं.
म्हणूनच केमिस्ट्री पण खूप महत्वाचे टॉपिक असतात, त्याच्यावर बोलूयात आपण. पहिलं आहे द्रव्य व त्यांचे स्वरूप, म्हणजेच सॉलिड, लिक्विड आणि एअर फॉर्म, म्हणजे वायू, द्रव आणि वायू. याच्यावर प्रश्न बनवते आम्ही. हे नीट बघा, कारण की याच्यावर खूप चांगले प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा VRIMP केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये सर्वात महत्वाच्या टॉपिक पैकी एक आहे अणूची संरचना. ठीक आहे, ऍटम, त्याची संरचना. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन झाले, प्रोटॉन झाले, न्यूट्रॉन झाले, ठीक आहे, अणुअंक झाला, पेरियोडिक टेबल, या सर्वांवर प्रश्न विचारते. हे जर तुम्ही मेंडलीज लॉ काय आहे, त्याच्यात त्याचे गुणसूत्र आहेत, सर्व गोष्टी याच्यामध्ये आल्या. तर हाही खूप महत्वाचा टॉपिक आहे, याला नीट समजून घ्या. आणि हा टॉपिक वर जर तुम्ही समजला तर हा तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा कामी येणारा टॉपिक आहे. त्याच्यानंतर कार्बनचे जग म्हणजे कार्बन पासून कोणकोणत्या गोष्टी बनतात, या त्याचा उपयोग म्हणा, दुरुपयोग म्हणा, जसं हिरा झालं, ग्रॅफाईट झालं, फ्लोरीन झालं, या सर्व कार्बनच्या याच्यामध्ये विचारले जातात. आणि कार्बन तसंही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगसाठी एक महत्वाचा घटक असल्यामुळे त्याच्यावर MPSC मध्ये तर बनतात, पण बाकी एक्झाम मध्ये पण कसे बनतात, हा आता एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये घेतला जातो. त्याच्यानंतर खनिजे, धातुके, हेही खूप महत्वाचा टॉपिक आहे. यालाही थोडस बघा, जास्त नाही पण याच्यावर प्रश्न बनतात. दर अल्टरनेट इयर मध्ये आयोग प्रश्न याच्यावर विचारतो. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया, याच्यामध्ये संयोग रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ह्या सर्व गोष्टी विचारल्या जातात. अत्यंत सोपा टॉपिक आहे. 2-3 रिएक्शन खूप जास्त याच्यामध्ये, कारण की आहेच नाव रासायनिक अभिक्रिया म्हणून, हे बघून घ्या. त्याच्यानंतर ऍसिड अँड बेस, हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. असे म्हणून आपल्याला पूर्ण विज्ञान विषयामध्ये आपल्याला जवळजवळ 5-10 आणि 6-11 टॉपिक, 16 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यातही महत्वाचे म्हटलं तर बायोलॉजीमध्ये हे 5 टॉपिक, आणि फिजिक्स मध्ये 3-4 टॉपिक्स, आणि इथे जर 3-4 टॉपिक्स असे म्हणून 10 जरी तुम्ही परफेक्ट केले तर बायो या सब्जेक्ट मध्ये, या विज्ञान या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतात. MPSC मध्ये तसंही, MPSC मध्ये याच्यावर हार्डली जवळजवळ 12 ते 15 प्रश्नाच्या रेंज मध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, प्रश्न येतात. जर तुम्ही हे टॉपिक जर खूप चांगल्या पद्धतीने केले तर तुमचे हार्डली जवळजवळ 10 to 12 म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया, जेव्हा 12 प्रश्न विचारेल तेव्हा 9 to, खूप चांगलं जर केलं तर तुमचे 11 पर्यंत जातील. या मीडियम रेंज मध्ये केले तर 8 ते 10 पर्यंत तुम्ही इझिली पोहोचणार. जेव्हा 15% विचारेल तेव्हा तुम्ही 12 ते 13 पर्यंत पोहोचणार. म्हणूनच हा एक अत्यंत महत्वाचा, थोडासा डिफिकल्ट म्हणूयात, कारण की प्रश्न कधी कधी याच्यावर खूप चांगले बनतात. जर तुमचा जर तेवढा अभ्यास नसेल तर हे सोडवण्यासाठी थोडंसं कठीण जाऊ शकतं. आणि ज्याचं बॅकग्राऊंड विज्ञानशास्त्र 12वी मध्ये होतं त्याला तर हे अगदी सोप्या पद्धतीने सुरळीत तो सोल्व करू शकतो. म्हणून याच्यावर थोडस लक्ष द्या मित्रांनो. विज्ञान विषय आपण स्किप करू शकत नाही, कारण की चांगला वेटेज असतो प्रश्नांचा याच्यावर. ठीक आहे, तर हे झालं आपलं आज विज्ञान विषयाबद्दल. आणखी एक विषय आपला राहिला आहे, तो आहे काय म्हणूयात, इतिहास. इतिहासावर खूप लवकर आपण व्हिडिओ टाकूया. ठीक आहे, इतिहासचे काय महत्व आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर एक महत्वाचा अपडेट असं वाटतंय मला, की जसं दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये फुनसुख वांगडू सरांना उचलून नेण्यात आलं, जे की उद्या 20 तारीख असल्यामुळे त्याचा प्रोटेस्ट होणार आहे. तरी तुम्हा सर्वांना आदराची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जर तिथे सहभाग दिला. बघा, आपण अभ्यास करत आहोत की आपल्याला जॉब भेटली पाहिजे. ठीक आहे,
पण जर एज्युकेशन सिस्टीमच जर आपली चुकीची असेल, ठीक आहे, आणि जर आपण त्याच्यासाठी लढत नसणार, तर मला नाही वाटत की इतका अभ्यास करून आपल्या काही कामाचा आहे. आपण अभ्यास करत आहोत आणि पेपर वारंवार फुटत आहे, त्याबद्दलच जंतर मंतर मध्ये जे प्रोटेस्ट सुरू आहे त्यात आपण सहभागी होऊन जर आणखी थोडी संख्या वाढवली आपल्या मुलांची, तर ज्यासाठी आपण प्रोटेस्ट करतोय ते योग्य जर झालं, आपलं या सफल झालं तर आपल्याला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण की येणाऱ्या पिढीमध्ये या आपल्या पिढीला आणखी जागा वाढतील आणि आपल्याला गव्हर्नमेंट जॉब जे आपण तयारी करत आहोत ते लागण्यासाठी आपल्याला समोरच्या भविष्यात उपयोगी पडू शकतं. म्हणून तुम्ही जेवढ्या जास्त संख्येने होऊ शकेल तेवढ्या जास्त संख्येने दिल्लीमध्ये येऊन त्या प्रोटेस्टला आपलं सहकार्य करावं. ठीक आहे, हीच विनंती आहे. कारण की मित्रांनो, अभ्यास जर तुम्ही किती केला आणि वारंवार जर जसं सिस्टीम आता चालत आहे, पेपर फुटत आहे, नीटचा पेपर फुटला, SSC पेपर फुटत आहेत, अशा पद्धतीने जेवढेही पेपर फुटत आहेत तसंच जर समोर सुरू राहिलं तर तुमचं भविष्य तर ऑलरेडी उद्ध्वस्त झालेलं आहे, पण तुमच्या येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा या गोष्टी चालू राहतील आणि याच्यावर जर आवाज उठवला नाही तर आपली डेमोक्रेसी पूर्ण काय म्हणूयात पाण्यात चालली जाईल. म्हणून ज्या पद्धतीनं सरकार आजपर्यंत एकही पाऊल उचलत नाही आहे, त्यांना लाडकी बहीण या काय म्हणते योजनेमध्ये पैसे टाकण्यासाठी म्हणा या देण्यासाठी, लाडक्या बहीण तशा कोणी आहेत नाही पण तरी त्यांना देण्यासाठी पैसा असतो, पण त्यांना काय म्हणते एज्युकेशनवर खर्च करण्यासाठी या त्याची सिस्टीम सुधारण्यासाठी पैसा नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ठीक आहे, सरकार एवढी गंदी काम करत आहे त्याच्याबद्दल खरंच काय म्हणूयात शब्दच नाही आहे खरं सांगायचं म्हटलं तर. म्हणून तुम्ही दिल्लीतील जंतर मंतर मध्ये उद्याला यानी 20 तारखेला 20/7/2026 20 जुलैला उद्याला जितक्या जास्त संघटने तुम्ही येऊ शकता तिथे या आणि या प्रोटेस्टला हातभार लावा, हे सर्वांना विनंती आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण नंतरच्या एक व्हिडिओमध्ये आपला लास्ट विषयाचं महत्वाचे टॉपिक घेऊन. ठीक आहे, तर चला बाय.